भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करा. महाराष्ट्र आणि पोलीस आयुक्तांना निवेदन. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा अशोक खरात याला नाशिक क्राईम ब्रँच युनिट 1 यांनी बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यात अटक केली. खरं तर मागील तब्बल 25 वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर तसेच इतरत्र बड्या लोकांना भविष्य वर्तवण्याचा बहाणा करून त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केलं असल्याची महाराष्ट्र अणीसला दाट शंका होती आणि म्हणूनच त्याच्या आजपर्यंतच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सगळ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अणीसच्या वतीनं नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आलेले आहे. निवेदनात पुढे म्हटलेलं आहे की मोठमोठे प्रतिष्ठित लोक तसेच बडे राजकीय नेते मंडळी या भोंदूच्या पाठीमागे असल्याने त्याला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे. त्यामुळे त्याने नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात हा ज्योतिष सांगण्याचा आणि विविध धार्मिक कर्मकांड करण्याच्या नावाखाली लोकांचे विशेषतः महिलांचे शोषण करण्याचा उद्योग वाढवला. नोव्हेंबर 2022 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या काही सहकाऱ्यांसह ज्योतिष जाणून घेण्यासाठी सदर भोंदूकडे गेले असल्याचे समजत होते. त्यावेळी महाराष्ट्र अणीसने ही बाब उघड केली होती आणि निषेध नोंदवला होता. तरीही या भोंदूवर त्यावेळी काही कायदेशीर कारवाई झाली नाही. कॅप्टन अशोक खरात यांनी जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचं म्हणणं आहे. या भोंदूकडे 58 रहस्यमय व्हिडिओ सापडल्याचे समजत आहे. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसेच राजकीय नेत्यांचा संबंध असण्याची दाट शंका आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस यंत्रणेवर तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येण्याची दाट शंका अणीसने व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आपण अतिशय सावधगिरीने या भोंदूच्या विरोधातले सर्व सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह या अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालेल्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सगळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटलेलं आहे. असे घडल्यास आज मितीला जोरात सुरू असलेल्या ज्योतिषांच्या भंपकबाजीला आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. तसेच लोकांमध्ये ज्योतिषाचा फोलपणा लक्षात येईल अशी अपेक्षा अणीसने व्यक्त केलेली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे आणि राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे आदींच्या सह्या आहेत. कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे. अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे. माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे. काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहे व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. खाली करा, माईक खाली करा. कॅप्टन खरात यांना अटक केलेली आहे. काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच होतं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार.
नेमकं काय प्रॉब्लेम म्हणजे काय काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केलेला आहे. ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे. महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे. नेमकं आपल्याकडे काय तक्रार दिली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, सीसीटीव्ही म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे, अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे. महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली, त्या फिर्याद सांगत असताना तुम्ही काय एलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. हो, म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना, म्हणून लावलेलं आहे. तर फिर्याद ही कधी दाखल झाली? कारण 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री. नाही, हे प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत तिचं 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे. आणि जे अत्याचार झाल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी बोललं, तर नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते, तपास अजून सुरू आहे. सर, आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, काही राजकीय लोकांचे नाव नाही अजून काही निष्पन्न झालेलं नाही. तर झाले हे माडा